नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त एक चांगला बॅनर बघायला भेटेला. आपण बघतोय समोर सुलतान आणि सुलतान विपक्ष एक चांगली बॅनरवरती गाडी जमलेली. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव जयेश म्हात्रे. आम्ही मांगरुळ गावचे आहेत. दादा काय सांगाल, एक बॅनर बघायला भेटलेला आणि विपक्ष गाडी होती राणाची. एक बॅनरवरती गाडी जमलेली आणि एक मोठी गाडी होती. थोडक्यात सांगा ना कशी काय शर्यत जमली. शर्यत आपली मैत्रीपूर्ण झाली पूर्ण. शर्यत आपली माझा मित्र भाऊ सर्व जे पण पहिला मित्र सांगतो जर कारण की ही पोरं आहेत ना यांच्यामुळे सर्व काही आहे. कारण की हे सर्व रात दिवस तेच मेहनत करतात. त्यांच्यासाठीच हे सर्व ना त्यांनी जमवली गाडी आणि आम्ही खेळलो गाडी. गाडी चांगली झाली. तिकडं आम्ही रॉकेट होता आम्हाला सोनारवाडावाल्यांचा आणि समोर गोपाल बाबा महाराजांचं लक्ष आणि तो राणा निघाला. त्याच्याशी गाडी जमली होती आपली. दादा आदत वयापासून गाजवतोय, आता दुसरा होऊन गेलाय आणि अजूनपर्यंत आताच दात लावलाय आणि लगेच तुम्ही काढलाय. आज पण एक मोठा गुलाल होता, लक्ष दात म्हटलं तर टॉपचा, आणि त्यांच्यासोबत आज लढत झाली. दात काढायचा असं म्हणजे की त्याला आम्ही काढणार नव्हतो बाहेर. अजून 15 दिवस आराम द्यायचा चालला होता पोरांचा. पोरा बोलवत नाही काढूया आपण त्याला. पण आपण अचानक काढला तर दादाला फोन केला रणजितदाला. रणजितदा बरं असं असं आहे मला बैल पाहिजे. दादा बोलला तू कधीही फोन कर तुला कधीही बैल देऊ आम्ही. दादाला फोन केला आणि मग मी पोरांना बोललो असं असं बैल आहे आपल्याला, तुम्ही गाडी जमवा कोणाशी पण बिंदास. तर पोरांनी हा भाऊ आहे यांनी गाडी जमवली त्या रानाशी. आमची पण इच्छा होती पहिले पण खेळायची की आपण खेळूया मोठ्या ह्याच्यात आता, कारण की वासरू आपला पलतोय त्या रेंजला. तर आपण खेळूया मोठ्या ह्याच्यात. तर समोर पण लक्ष निघाला. आम्हाला पण जरा बरं वाटलं कारण की मोठी गाडी खेळलो तर जरा बरं वाटलं आम्हाला पण आज. दादा कुठं ना कुठंतरी हळूहळू का होईना हा आदत वयापासून गाजवत आता दुसऱ्यामध्ये पण टॉप मध्ये गाडी खेळतोय. एक एक नंबरच्या गाड्या खेळायला लागला. आनंद कसा आहे तुमचा. आनंद खूप खूप म्हणजे खूपच जास्ती आहे. कारण की पोरांची मेहनत आहे आणि मेहनतीचं फल देतोय तो आज आम्हाला. खूप छान वाटतं आज आम्हाला. दादा आता कर्जतला एक मोठं मैदान पडलेला, कुठंतरी हुकला काम बोलायचं. दुसरा मैदान होता पण दात लावला आता. 100% त्याचा कर्जत केसरी आता जे मैदान पडलाय दुसरा मैदान तिथे तर एक नंबरचाच बैल होता. आता एक नंबरचा म्हणजे तर मुंबईचा टॉपच होता एकदम. तोच होता त्याच्या गल्ल्यात. पण आता काय आता सध्या त्यांनी दात लावल्यामुळे आता शांत बसलोय. नाराजगी झाली पूर्ण. पोरांची पण नाराजगी झाली, दादासांची पण नाराजगी झाली, कारण की मुंबईचा कालीजच होता आमच्या गल्ल्यात. बरोबर. 100%. मुंबईचा कालीज म्हणजे समजलंच असेल सगळ्यांना. मथुर होता आणि मथुर मध्ये पळण्याचा आनंद आपल्याला कुठेतरी घ्यायचा होता, पण 3 फेऱ्यामध्ये आणि तो मिस झाला. कसं काय, म्हणजे नाराज असेल खूप तुम्ही. खूप म्हणजे खूपच नाराज, कारण की जे मथुर मध्ये पळायची इच्छा होती ती पूर्ण होत होती आमची. झाली पण होती 3 फेऱ्याला पळायची इच्छा पूर्ण. कारण की दादांचं बोलणं पण झालं होतं की अशा अशा बैलात पळू. दादांचं पुढे पण बोलणं झालं होतं की या बैलात पळू आपण. कुठनं पण होकार आला होता. पण आता काय झालं त्याला काय करू शकत नाही आपण. पण पुढे बघूया. येणाऱ्या काळामध्ये पळताना बघायला पळताना भेटेल. दिसेल काय 100%. सांगाल दादा. बघा जेव्हा नंदी पळत असतो ना तेव्हा प्रत्येकाला नंदी भेटतं, आणि आज स्वतःला म्हणजे खरोखर एक भाग्यशाली समजायला लागेल की एवढा चांगला नंदी पळतोय आणि मथुरच्या जोडीला पळण्याचं आपल्याला भाग्य लाभलेलं. ठीक आहे, आज नाही झालं पण उद्या होईल. काय बोलाल तुम्ही. 100% होईल, कारण की दादाचं हे राहुल दादा वगैरे ते दादांचे खूप कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याशी. घरचे संबंध आहेत त्यांच्याशी. 100% आज नाही तर पुढे होईलच त्यांच्याशी बोलणं. जे इथे नाही पण वरती 100% आम्ही बोलूच, आज नाही तर उद्या. दादा बघायला गेलं तर वासरू एकदम देखणं आहे. हे बघता क्षणी म्हणजे प्रेमात पडतील त्याचे. 100% दिसतो कारण की जेव्हा आम्ही काढतो त्याला सर्व बोलतात घोटचा सर्जा आला का, घोटचा सर्जा सेम त्याच्यासारखं जे आहे. आणि पलतोय पण त्याच रेंजला सध्या चांगला पलतोय. दोन्ही साईडनं आतून पलतोय, जसा घोड सर्जा आतून पलतोय त्याचप्रमाणे जसा दिसतोय तसं पल पण आहे त्याचा. आज पण पलताना बघितलं असेल, बरेच जण फॅन होतील त्याचे. काय सांगाल. 100% कारण की जे जे बोलतात वासरू पलतो काहीतरी करेल पुढे पण. जे म्हणजे आम्ही जेव्हा वरनं येतो खालनं वरती येतो तेव्हा बोलतात लोक वासरू कोणाचा होता चांगला पलतोय, तेव्हा जरा मनाला बरं वाटतं जरा. आणि दादा तो पण एक आनंदाचा क्षण असता. कुठंतरी आपला सुलतान आणि मथुर एक 3 फेऱ्याला पळताना बघायला भेटला असता. तो मैदान मिस करू आम्ही पण. काय सांगाल, कारण का आता मला तरी वाटतं आपलं नियोजन कॅन्सल झाल्याची मुलं मथुर पण तिथे पळणार नाही. हा, काय आता तो क्षण गेलाय त्याच्यामुळे आम्ही पण थोडे शांत आहे. कारण जेव्हा झालं होतं सर्व बोलणं वगैरे तेव्हा एवढं खुश होतो आम्ही. आणि यांनी लगेच 2 दिवसामध्ये दात लावला. तिथे थोडं नाराजगी झाली. राहू दे दादा, नाराज नाही व्हायचा. आता येणाऱ्या काळामध्ये परत पळताना बघायला भेटेल. बघा वासराकडे 100%. बघता तुम्हाला काय वाटतं, हा काय करू शकतं. पुढे काहीतरी करेल तो आमचा. कारण की त्याचा जो पल आहे अजून तो आत्ता त्यांनी तिसरा दात लावलाय. अजून एक दात पाडला नाही त्यांनी तरी आम्ही त्याला बाहेर काढला. पण पलतोय तो.
चालेल दादा, खूप सारे शुभेच्छा देतो. आता वेळ पण होत आले, तुम्हाला जायचंय. दादा वेळातनं वेळ काढून दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद तुम्हाला आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. तुला पण नवीन वर्षात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.